माधवी, काय झालं? आई, ही कशी दुनिया आहे? नशीब थोडं खराब झालं तर सगळे मला अपशकुनी म्हणतात. ज्यांच्या घरी मी पूर्ण दिवस खेळत होते, आता तेच माझ्यापासून दूर पळतात. जे लोक नेहमी मला ओरडायचे की दुपारच्या वेळी खेळायला बाहेर पडू नकोस, नाहीतर आजारी पडशील, आणि आज तेच मला तासनतास बाहेर उन्हात उभं करतात. आणि जे माझी मदत करायला यायचे त्यांना पण पळवून लावतात. आई, मी एवढी मोठी पापी आहे का ग? आणि असेल तर सगळे मिळून मला मारून का नाही टाकत? भीम, सकाळ सकाळ कुठे गेला होता तू? चल लवकर तयारी कर, शाळेला जायचंय ना. भीम, काय झालं? हा? भीम, काय शोधतोयस तू? अरे काय शोधतोस ते तरी सांग. भीमा, त्या कुदळीचं काय करणार आहेस? हिर खोदून बाबा. काय? वय, ते लोक माधवी ताईला फक्त पाणी द्यायला तासन तास उन्हात वाट बघायला लावतात. एकतर तिच्या आयुष्यात आधीच खूप अडचणी आहेत, आणखी अडचणी आल्या तर ती मरूनच जाईल. बाळा दादा, आनंद दादा, चला ध्रुवला बी घेऊया. आपण माधवी ताईसाठी एक वेगळी हिर बनवू. जेव्हा तिचं मन होईल ती त्यातनं पाणी घेत जाईल. ठेवते खाली. ही लाडू आणि गोड पोळी जेवण बनवण्याची गोष्ट नाही. हिर खोदणं काय खायचं काम आहे? ही एक कुदळात 4 भाऊ मिळून हिर खोदायची गोष्ट नाही. ठेव खाली ते. पण आई, बाबाच तर म्हणतात का माणसाने ठरवलं तर काय बी करू शकतो, आणि आम्ही तर 4 भाऊ आहोत, एकत्र मिळून हे करूच शकतो. भिवा, तू माझ्याशी वाद नको घालू. आई, वाद नाही घालत आहे, फक्त तू आम्हासने थांबवू नकोस. भाऊ आहे तर बहिणीची चिंता करणारच ना. जर मंजुळा ताईसाठी हे काम केलं असतं तरी बी तू थांबवलं असतंस. भीम बाळा, तू विहीर तर खोदशील, पर त्या विहिरीतून तुझ्या ताईला पाणी कोण घेऊन देणार? का? कारण की ती विहीर बी अस्पृश्य जातीच्या लोकांची असेल. ते लोक तुझ्या ताईला तहानेनं मारतील, पर त्या विहिरीमधून पाणी पिऊ नाही देणार. बाबा, हिरीची बी जात असती. भीमबाळा, जात तर कशाचीच नसती, पण वाटा करशील तर प्रत्येक गोष्ट वाटली जाते. आपण ज्या ज्या गोष्टीला हात लावू ती अस्पृश्य जातीची होऊन जाते. तसंच तू विहीर खोदशील तर ती बी अस्पृश्य जातीची होईल. पण असं का बाबा? पाणी तर पाणीच असतं ना. या काचं उत्तर तुला काय देऊ भीमबाळा? एवढ्या दिवसांपासून या का सोबत तू भी जगतोयस ना. या काचं उत्तर हे आहे की ते लोक आपल्या जातीतल्या कुणाला बी मारतील ना तरी ते बरोबरच असतात, आणि आपण लोक त्यांच्या जातीतल्या कुणाच्या जखमेवर औषध जरी लावलं ना तरी आपण चुकीचे. भीमबाळा, जर तुला तुझ्या ताईची अडचण खरंच कमी करायची असेल तर तिला तिच्या परिस्थितीवर सोडून दे. आता कमीत कमी अडचणींशी सामना करत जगते आहे, पर तू असं काही काम केलंस तर ते लोक तुझ्या ताईला मारून टाकतील. भीमा,
ए भीमा, उदास नको बाळा. तुला माहित आहे कितीतरी वेळा चांगले विचार असले तरी बी माणसाला चांगले परिणाम नाही मिळत बाळा. आणि त्यात त्या माणसाचा काय बी दोष नसतो भीमा. आणि ही गोष्ट जशी जशी आपण समजतोय ना भीमा, तशी माधवी ताई बी समजल. विश्वास ठेव आपल्या ताईवर. आता शाळेत जाशील बाळा. आणि हे समजून शाळेत जा की या सगळ्या लाचारीचं उत्तर तुला शिक्षणात मिळेल. भलेही तू आपल्या ताईसाठी इहीर नाही खोदू शकणार, पर या शिक्षणाने या समाजातील उच्च निश्चतेचे, जातीपातीचे खड्डे तू नक्कीच भरून काढशील. चल भीमा, आजपासून मी तुझ्या संग शाळेला येईल. तू रोज शाळेत शिकायला जातोस आणि मी घरात बसला असतो. चांगलं नाही वाटत. आणि मी ऐकलंय की तिथले विद्यार्थी स्पृश्य आणि अस्पृश्य जातीत भेदी नाही करत. वय आनंदादा, तिथं मला कोणी चिडवत बी नाही आणि कोणी वाईट बी वागत नाही. चल. अरे कसं जाशील हा फावडा घेऊन? पहिला आटपून तर घे, मग जा शाळेत. चल दे. भाऊ, तुमचा नांगर पाहिजे होता. अरे त्यात काय एवढं, संध्याकाळी तुझ्या वहिनीला सांगतो घेऊन जा. हे बघा, चालले दोघं. एक बनणार बॅरिस्टर आणि दुसरा बनणार लॉर्ड गव्हर्नर. जोडे बनवून घ्या, चप्पल शिवून घ्या, जोडे बनवून घ्या. हे सगळं घेऊन कुठे चाललायस तू? धंदा वाढवण्यासाठी. तुम्ही तर आहात खूप पैसेवाले, तुम्हाला कसली चिंता? खूप पैसा आहे, वेळ आहे, बसून ना चहा पीत राहा. आम्ही आहोत गरीब, कमावणार नाही तर खाणार कसे? हे का म्हणत नाहीये की गावोगावी शहरोशहरी जाऊन तू मला बदनाम करणार आहेस? जेव्हा यश मिळत नसेल ना, तेव्हा काम आणि मेहनतीचा आवाकच वाढवला पाहिजे. हो ना काका? बाळा, हे समज करायची काय गरज आहे? काका, आता खूप दिवस झालेत बाजा वाजवण्याचं कामच नाहीये. वर दिवसभर एवढं दुकान मांडून बसतो तर एक पण माणूस चप्पल शिवायला येत नाही. कमाई एकदम शून्य आहे. म्हणून विचार केला की जोडे चपला शिवायचं सामानच घेऊन फिरतो गावभर शहरापर्यंत. तेव्हा लोक भेटतील ना, आणि त्यांच्या घरापर्यंत गेलो तर त्या चप्पल जोड्यांना शिवू शकेल. ज्यांना दुकानापर्यंत घेऊन येण्याचा हे लोक इतका आळस करतात. तर मग त्यांचं पण काम होईल आणि माझंही. शेठजी, जरा विचार करा. यो रामजी सकपाळ केवढा खुश होत असेल तुमच्या मुलाला हे छोटं काम करताना पाहून. त्याचा मुलगा शिक्षण घेतोय आणि तुमचा मुलगा चपला बुट शिवतोय. यालाच म्हणतात उलटी गंगा वाहने. तुम्ही ती मन ऐकलेच असेल ना? हंस दाना पाणी टिपल आणि कावळा मोती खाईल. भीमराव, जगातलं सगळं धन चोर चोरू शकतात, पण शिक्षण एक असं धन आहे ज्याला कोणताही चोर चोरू शकत नाही. समजलं? गुरुजी, बाबा सांगत होते की ज्या ज्या वस्तूला आम्ही स्पर्श करतो त्या अस्पृश्य जातीच्या होत्या. होत नाही बाळा.
असं मानलं जातं बस. पण गुरुजी, एक वाहणाऱ्या नदीला, हवेला, पर्वताला, जमिनीला या समजा गोष्टींना आम्ही स्पर्श करतो, मग या अस्पृश्य जातीचं का नाही होत? आणि ते लोक असं का मानत नाही का हे समजा अस्पृश्य जातीचं झालं? जात धर्माचा भेद स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्याची एक पद्धत आहे बाळा. आणि हे बघा, तुमचा प्रश्नही रास्त आहे. हे लोक आपल्यासाठी वेगळे धरती, पर्वत, नदी हे सगळं का नाही बनवत? नाही बनवू शकत, कारण त्यांच्याजवळ काही पर्यायच नाही. आणि जिथे पर्याय आहे तिथे ही लोक जातीपातीवर उतरतात. थोड्या वेळासाठी असं समजूया, यांच्या गावातल्या आसपासच्या जेवढ्या विहिरी आहेत त्या सगळ्या आटल्या आहेत आणि तुझ्या जातीच्या विहिरीत पाणी आहे. तर काही माणसं तहानेलीच राहतील? तुझ्या विहिरीत पाणी घ्यायला येणार नाहीत? नाही, शुद्धीकरणाचं नाटक करून हे लोक त्या विहिरीचं पाणी घेतील आणि आम्हाला सांगतील की आम्ही त्या विहिरीचं पाणी नाही घेऊ शकत. बस एवढीशी गोष्ट आहे, समजलं? चला आता शाळेत चला. वय गुरुजी. भीमराव यांच्या हातात असताना तर यांनी चंद्र, सूर्य, दिवस, रात्रीला देखील बांधलं असतं. पण हे चांगलं आहे की या गोष्टींवर यांचा कुठला जोर नाहीये. अरे इथे कशी आलीस तू? आपल्या जागेवर जा. पूर्ण घरचा नाश करायचा आहे का? आई, तिथे काहीतरी होतं, माझ्या पायावरून गेलं. काहीतरी थंड थंड लागलं. मी तिथे नाही झोपणार. काय होत? तिथे झोपणार नाही म्हणजे? ती जी जागा आहे ना, तेच तुझं जग आहे आता. नाही आई, मी तिथे नाही झोपणार. मला भीती वाटते. गपचूप जा आणि तिथे जाऊन बस, नाहीतर तुझे दोन्ही पाय तोडून टाकीन. तू चल आत चल. आई दार उघडणं. बाबा, आई दरवाजा उघडणं. ऐका ना, तिला भीती वाटत असेल. अहो, एखादा साप बीप तिच्या पायावरून गेला असेल म्हणून तर थंड लागला असेल ना तिला. जे काही असेल, लहान आहे होती. लहान नाहीये ती, मोठी झाली आता. तिला तिचा धर्म निभवावा लागेल, मग ते कसंही असू दे. आणि ती हे का नाही समजत की तो साप नाही, कामदा असेल. कशी मेली होती कामदा? साप चावूनच ना. मग आता काय झाली असेल ती? सापच ना. आपल्या बहिणीला भेटायला आली असेल. हे बघ, मला आता झोप येते, आता तू पण झोप. अहो, कशी झोपू मी? माधवीला भीती वाटत असेल. नाही झोपायचं असेल तर नको झोपूस. पण जर तू या खोलीच्या बाहेर गेलीस तर तुझे पण दोन्ही पाय तोडून टाकीन मी. जी घट प्रेम न प्रीति रस उनी रसना नहीं ना ते नर या संसार उपजी भय बेकार, उपजी भय बेकार. मी तुझ्यासाठी काय करू ताई? मला काहीच समजत नाही. भीम, तू एवढ्या रात्रीचा जागा का आहेस? चल झोप.
काय झालं? मंजुळा, उठ बाळा उठ. ध्रुवच्या झोपडीत जा, बघ तिथं भिवा बाळा आनंद आहे का तिचा. जा जा लवकर जा. उठा ना लवकर. भिवा बाळा आनंद घरात कुठं दिसत नाहीत, माहित नाहीत कुठं गेले ते. एवढ्या सकाळी सकाळी कुठं गेले माहित नाही. तसं बी माधवीच्या काळजीत आहेत. काल तरी हिर खोदायचं म्हणत होता, आज तिथंच तर नसला गेला. बरोबर बोलती, इथंच गेला असेल. पण आपल्या भावांना घेऊन ते काही समजत नाही. झोपडीत ते तिघ आणि ध्रुव बी नाही. काय? तुम्ही जा लवकर जा ना, बघा ना. लवकर जा लवकर जा. बघतो मी, तू नको काळजी करूस. अरे पुन्हा आलीस तू? थोड्या वेळाने नाही येऊ शकत का? एकच गोष्ट हजारदा सांगावी लागते. जा तिकडे जाऊन उभी राहा. सकाळी सकाळी हिचं तोंड पाहिलं तर पूर्ण दिवस खराब जातो. भीम, तू? आम्ही तर ताईला बघतो तेव्हा आमचा दिस चांगला जातो. माहित नाही तुमचा दिस कसा काय खराब जातो. ताई, हे पाणी घे. पाण्याचा वापर कर. आम्ही रोज सकाळी येऊन एक मट पाणी देऊ. मग तुला पाण्यासाठी वाट बघावी नाही लागणार. तुम्ही लोक आमच्या जातीच्या मुलीला पाणी देऊच कसं शकता आणि ही अभागी घेऊ कशी शकते? थांबच, मी आता गावातल्या पुरुषांना जाऊन सांगते. आतापर्यंत यायला पाहिजे होत. माहित नाही भीमा कुठे गेला असं. वहिनी, अगं येतील ते. तू इतकी काळजी करशील तर डोकं दुखायला लागेल. शेठजी, असं वाटतं त्या भीमरावनं काही नवीन नाटक सुरू केलंय. माहिती करून घ्यावं लागल. तुम्ही लोक इथे बसले आहात आणि तिकडे ती मुलं आणि भीमराव त्या विधवा माधवीला पाणी आणून देत आहेत. काय म्हटलं? हा तर घोर अनर्थ झालाय. आपल्याला त्याला थांबवावं लागेल. एका विधवेच्या पावित्र्याचं रक्षण करावं लागेल. चला. चला ताई. आत्ता बघा, जशी त्या लोकांना बातमी कळेल तसे दंदन करत येतील सगळे. मग परत आपलं नाटक सुरू करतील. होय, आणि त्यांच्या नाटकाचं उत्तर आपल्याला तेच द्यायचं आहे ज्याचा आपण विचार केला आहे. काय बी करून आपल्याला यावर मार्ग काढावाच लागणार. बघा, आले समदे. खूप डोक्यावर चढले ते लोक. तुझी हिम्मत कशी झाली आमच्या जातीच्या मुलीला पाणी देण्याची, ते पण एका विधवेला? आधी तर तुम्ही हे ठरवा का माधवीताई तुमच्या जातीची आहे का आमच्या जातीची. निसंशय आमच्याच जातीची आहे ती. चल इथनं. तुला सांगितलं होतं ना इथं यायचं नाही, घरातून बाहेर निघायचं नाही. चल घर चल. तुम्ही मोठा आहेस ना याच्या परीस, आला याच्या माग माग. चल घरला चल आता. आई, मला बोलू दे की ताईसाठी. भीमा माझा ऐक, चल इथनं. जर माधवीताई तुमच्या जातीची आहे तर मग माझ्या सावली सारखं तुमच्या जातीतले लोक तिच्या सावलीपासून का पळतात? आणि ती तुमच्या जातीची आहे, मग तुमच्या जातवाले माधवीताईला हिरीचं पाणी का घेऊ देत नाही? ते असा भेदभाव का करतात ते जरा मला सांगा, समजावा मला.